परवा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बरोबर सचिन चव्हाण, राजू लाटकर आणि आमच्या सगळ्या लोकांनी चर्चा केलेली आहे. त्यांनी त्यांचा प्रस्ताव दिलेला आहे. आता तो आज उद्या आमच्या बैठका झाल्यावर उद्या संध्याकाळी आम्ही सगळे परत बसू. त्यांचा आलेला प्रस्ताव, आम आदमी पार्टीचा आलेला प्रस्ताव, इंडिया आघाडीचा आलेला प्रस्ताव, याच्यावर कुठल्या वर्डामध्ये ॲडजस्टमेंट होता येते, कशा पद्धतीनं उमेदवारी ॲडजस्ट करता येते, त्याची आम्ही सगळे 10-12 जण बसून चर्चा करू आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. खरं तर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असताना अनेकांना तुम्ही महापौर पदाची संधी दिली. त्याजवळ कारभारी नगरसेवक होते, त्यांनी खरं तर या सगळ्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला रामराम केला. काय त्याचा परिणाम दिसतोय किंवा मला वाटतं लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे. कोल्हापूर शहराची धुरा ही आम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळलेली आहे. गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीची सत्ता आहे. नेमकं काय घडलं या कोल्हापूर शहरासाठी, नेमकं काय केलं त्यांनी, हे आपण त्या ठिकाणी बघतोय. आमच्या काळामध्ये कचऱ्याचा ढीग हा पूर्ण जमिनीबरोबर आला होता झूमवरचा. आता तो परत कचऱ्याचा ढीग आकाशाला टेकलेला आहे, अशी अवस्था आहे. नगरोत्थानमधले रस्ते आम्ही आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी केले. थेट पाईपलाईन योजना कोल्हापूर शहरापर्यंत पाणी आणणं ही थेट पाईपलाईनची जबाबदारी होती, ही आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडली. हुतात्मा गार्डन असेल, महावीर गार्डन असेल, ह्याला निधी देण्याचं काम केलं. रंकाळ्याला निधी देण्याचं काम आमच्या काळामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी झालं. अशी अनेक कामं आहेत की जी आम्हाला सांगता येतील शहरामध्ये, आणि म्हणून या शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचा, विकासात्मक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. खरं तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे किंवा राज्यात देखील महायुतीचं सरकार आहे आणि त्याचा प्रभाव कोल्हापुरात देखील दिसेल असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीमध्ये निधी आणण्याबाबत लोकांना विश्वास द्यावा लागणार आहे. तो कशा पद्धतीने 3.5 वर्षात काय निधी आणला त्यांनी? 3.5 वर्षात नुसत्या घोषणा दिल्या. अंबाबाईचा आराखडा आम्ही आमच्या काळामध्ये जे पैसे आले त्यानंतर पैसे आले नाहीत. ज्योतिबाचा आराखडा जाहीर झाला, त्याला पैसे आता टेंडर प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्यामुळं नुसत्या घोषणा, मग 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी त्यांना आता जे बोलतायत, आता उद्या मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील, घोषणा करतील हे आम्ही अमकं करू. मग तुमचे 3.5 वर्ष हात कुणी बांधले होते का? 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि करून लोकांच्या पुढे जायचं होतं ना, की आम्ही हे केलं म्हणून सांगायला. त्यामुळे हे सगळं थोतांड आहे. आमची सत्ता असेल, असं होईल तसं होईल, काही नाही. लोकांना, कोल्हापुरातल्या लोकांनाही माहीत आहे की लोकांचे प्रश्न काँग्रेस आणि आम्ही हे निश्चितपणे या ठिकाणी सोडवू शकतो. त्यामुळे मॅन्डेट आम्हालाच मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाणार आहे की इंडिव्हिज्युअल काँग्रेस? मग अशी उत्तर दिलं मी त्याचं. त्यांनी सांगितले की 40 जण इच्छुक आहेत शिवसेनेकडून आणि 15 ते 20 जागा आम्हाला पाहिजेच आहे. त्याबद्दल नाही, मला वाटतं 31 जागा त्यांनी मागितली. 33 जागेचं पत्र आमच्या सगळ्या समितीकडे आलेलं. मी मगाशीच उत्तर दिलं की आता आज आणि उद्या आमच्या मुलाखती झाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे जे प्रस्ताव आले त्याच्यावर आम्ही उद्या रात्री आमच्यात चर्चा करू. काल निवडणूक आयोगाची काही ठिकाणी नारळ फोडलेले समोर आले. नाही, मला वाटतं काल बऱ्याच लोकांनी कार्यक्रम घेतले होते. माझा सुद्धा एक कार्यक्रम संध्याकाळी होता, परंतु आम्ही केला नाही. कारण की आचारसंहिताचं बंधन विरोधकांना जास्त आहे, सत्ताधाऱ्यांना कमी आहे. आणि निवडणूक आयोगानं पहिल्यांदा मला वाटतं घडते, विक्रम जरग इथं सिनियर आहेत, त्यांनी सांगावं की महापालिकेची निवडणूक जाहीर होते आहे आणि महापौर पदाचं आरक्षण जाहीर होत नाही. म्हणजे पहिलीच घटना मला आठवत नाही आता कधी तसं की इलेक्शनच्या आधी महापौरचं आरक्षण नेहमी जाहीर होते. परंतु आता आमची माहिती अशी आहे की निवडणुका झाल्यावर 17 तारखेला महापौरचं आरक्षण जाहीर होतं. नाही, म्हणजे त्याला लॉजिक काय आम्हाला माहीत नाही, कारण की हे शेवटी सरकारचा निर्णय आहे. आरक्षण जाहीर करणं हा सरकारची जबाबदारी. त्यांनी काल आधीच निवडणुकी आधी जाहीर करायला पाहिजे होतं. 21 तारखेचं मतमोजणी होईल का? 21 तारखेला होणारी मतमोजणी होणार, कारण की हायकोर्टाचा निर्णय असल्यामुळे ती होणार. एकीकडे सत्तेत असताना भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांचा ओढा दिसतो, मात्र विरोधात असताना देखील काँग्रेसमध्ये एकेका प्रभागात 40 जणांचा इच्छुक यादी आहे ती समोर येते. कसा एक कार्यकर्त्यांकडून नाही, लोकांना विश्वास आहे की हे पलीकडे इच्छुक जे आहेत ते कशासाठी इच्छुक आहेत लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे.
आमच्याकडे इच्छुक आहेत ते प्रामाणिकपणे काँग्रेसला विचाराला घेऊन जाणार आहेत आणि या शहरामध्ये चांगलं काम करायचं आहे. कारण की लोकांना आत्मविश्वास आहे की काँग्रेसच्या ताब्यात असेल तर निदान सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. 10 कोटीचा रस्त्याचा निधी आला तर 10 कोटी रस्त्यावरच खर्च होणार, फक्त 6 कोटी होणार नाहीत, ह्याची खात्री लोकांना काँग्रेसच्या बाबतीत त्या ठिकाणी आहे. मागील निवडणुकींचा जर अंदाज बघितला तर मंत्री मुश्रीफ तुमच्यासोबत राष्ट्रवादी म्हणून होते, आता मात्र ते नसणार आहेत. महाविकास आघाडीची जबाबदारी फक्त सतेज पाटील यांच्या खांद्यावर असते. नाही, मला वाटतं थोडं माहिती घेणं गरजेचं आहे. मागच्या वेळी देखील काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते आणि पोस्ट पोल अलायन्स आमची झाली होती. आम्ही प्री पोल अलायन्स झालीच नव्हती. काँग्रेसनं स्वतंत्र, मला वाटते 77च्या 77 जागा, त्यावेळी 77 होत्या, 77च्या 77 जागा स्वतंत्रपणे लढल्या होत्या. राष्ट्रवादीनं काही जागा आणि मग पोस्ट पोल अलायन्स आम्ही निवडून आल्यावर केलं होतं. त्यामुळे आता सुद्धा आम्ही स्वतंत्र लढतोय. आता एकच पक्ष आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्याबरोबर आहे. ज्या वॉर्डाचा एक प्रभाग होणारी ही पहिलीच निवडणूक कोल्हापूर महानगरपालिकेत होती. उमेदवारांची उमेदवारी मागताना निकष काय लावले जातात आणि दुसऱ्या बाजूला सामान्य कार्यकर्ता ते एज्युकेटेड उमेदवार, अशी कुठल्या गटातल्या उमेदवारांनी तुमच्याकडे उमेदवारी मागितली? नाही, आज बघितलं तर तुम्ही पहिलाच राऊंड चालू झालेला आहे. अगदी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, अगदी सायकलवरनं जाणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट त्या ठिकाणी मागितले. याचा अर्थ काय की जनसेवा करण्याची मानसिकता ही सामान्य माणसांमध्ये या ठिकाणी. आज वकिलांनी तिकीटं त्या ठिकाणी मागितलेले आहेत, शिक्षकांनी तिकीटं त्या ठिकाणी मागितलं. याचा अर्थ काय की या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली तर मी चांगलं काम करू शकतो आणि म्हणून शिकलेला असू दे किंवा दुर्दैवानं शिक्षण झालं नसलं तरी मी लोकांची सेवा करू शकतो. हा आत्मविश्वास या लोकशाहीनं निर्माण केला. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत. जवळपास युती निश्चित झालेली आहे, अधिक घोषणा बाकी. कसं बघता, कारण काँग्रेस देखील त्या ठिकाणी स्वतंत्रपणे मुंबईमध्ये ऑलरेडी आमचा पूर्वीच या संदर्भातली चर्चा मुंबईतल्या सर्व काँग्रेसच्या लोकांनी घेतलेली आहे आणि स्वतंत्रपणे लढलो तरी आम्हाला त्रास होईल असं नाही. काँग्रेसचं मतदान हे निश्चितपणे मुंबईमध्ये आहे आणि त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितपणे होईल. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतील अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला तशा पद्धतीची बोलणी सुरू केली गेल्याची माहिती समोर येते. कसं बघता याकडे या घटनेत? काल पुणे शहर काँग्रेसमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी पवारसाहेबांचे त्या ठिकाणी असेल आणि शिवसेना, आमची काल बैठक महाविकास आघाडी म्हणून काल पुणे शहर काँग्रेसमध्ये झालेली. त्यावर बऱ्याच चर्चा त्या ठिकाणी झालेल्या. शेवटी आता या चर्चा होत असताना स्थानिक पातळीवर याचा निर्णय होईल. आम्ही त्याच्यावर निश्चितपणे भूमिका काहीतरी काँग्रेस म्हणून घेऊ. परंतु पोस्ट पोल काय होणार हे देखील तेवढंच महत्त्वाचं, कारण की प्रीपोल काही ठिकाणी एखादा पक्ष समजा तयार असेल आणि त्यांच्याबरोबर युती करायचा नाही करायचा हा निर्णय अजून वेळ आहे. परंतु पोस्टपोलचा पण शब्द तिथून होणार का ही तितकंच महत्त्वाचं, कारण शेवटी ज्यावेळी आघाडी होती, प्रीपोल आघाडी होती, ती पोस्टपोल पण राहिली पाहिजे. हा एक शंका प्रत्येकाला त्या ठिकाणी असते आणि म्हणून अजून काँग्रेसकडे तसा, पुणे काँग्रेसकडे तसा प्रस्ताव अजून आलेला नाही. आला तर आम्ही ताबडतोब वरिष्ठ पातळीवर चर्चा करून त्याच्यावर मार्ग त्या ठिकाणी काढू. पण सध्या ऑप्शन काय आहेत पुणे? मी म्हणलं तसं काल 3 पक्षाची बैठक आमची काल झालेली आहे पुण्यात. 3 पक्षांना कशा पद्धतीनं भाजपच्या विरोधात जायचं हे काल रणनीती आखलेली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्यानं जाहीर केलं की शिंदे गटाबरोबरच पुण्यामध्ये युती होणार, राष्ट्रवादीबरोबर होणार. त्यामुळे आता असं आहे की या निवडणुकीमध्ये दर तासाला चित्र बदलत असणार. आता मी काय बोललो तर संध्याकाळी चित्र वेगळं असणार. त्यामुळे बघूया, अजून 1-2 दिवस द्या आम्हाला. काय बदल यातले होतात, काय चर्चा होते ते तुम्हाला कळेलच. मुंबई महापालिकेत भाजप जागा वाटपात कुठेतरी जास्त मागणी करते, शिंदे सेनेला कमी जागा मिळते. कारण एकूणच मुंबई महापालिकेवर ताबा घेण्यासाठी भाजप कुठंतरी या ठिकाणी अग्रेसर. मुळात भाजपला शिंदे सेनेबरोबर आघाडी करायचीच नव्हती. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स प्रदेश अध्यक्ष भाजपची बघितली तर 7:30 वाजता सकाळी प्रेस कॉन्फरन्स झाली. म्हणजे दिल्लीतून रेटा आला की आघाडी करावीच लागेल, नाहीतर ते आघाडी स्वबळावरचीच भाषा भाजपची. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सगळीकडे स्वबळावरची चालत. रवींद्र चव्हाण साहेबांनी सकाळी 7:30ला नागपूरमध्ये प्रेस घेतली आणि सांगितलं की आम्ही आघाडी करणार.
याचा अर्थ आपण समजून घ्या. हे भाजप पहिल्यांदा स्वबळावर म्हणते, आता परत आघाडी करायचं म्हणते, तेव्हा भाजप आपला वर्चस्व त्यांच्यावर ठेवायला बघणारच आहे, त्यांना मोठं होऊ देणारच नाही. साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या गुडबुकमधले असणारे आपण आहात, त्यांनी जे काही वक्तव्य केलं किंवा जे काही भाकीत केलं त्या अनुषंगाने काही चर्चा झाली की काय? शेवटी त्यांचा अनुभव प्रचंड आहे देशामध्ये. PMOमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि काही माहित्या विरोधकांच्याकडे सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त येत असतात. त्यामुळं कदाचित त्यांना एखादा क्ल्यू लागला असेल, कोणतरी बोललं असेल, त्यामुळं ते त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते प्रसिद्धीसाठी काही बोलत नाही, काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते हे वक्तव्य करणार नाही. ठीक आहे, 19ची तारीख कदाचित पुढं जाईल, परंतु काहीतरी चर्चा कुठंतरी असल्याशिवाय त्यांच्या तोंडी ते वक्तव्य येणार नाही. पण अस्वस्थता निर्माण झालेली दिसते. कोणी BJP भाजपमध्ये खासदारांना त्यांच्या जरी मान्य करत नसले तरी अस्वस्थता नाही, मी तेच म्हणतोय ना, म्हणजे काही ना काहीतरी कुठं ना कुठंतरी ही चर्चा सुरू आहे. त्याशिवाय हे एवढं लगेच त्याचं खंडन होणं, त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया भाजपनं देणं, म्हणजे काहीतरी चर्चा चाललेली आहे, हे सत्य आहे. महानगरपालिकेत बोर्ड विरोधकांचं बोर्ड आहे विकास कामाचं काँग्रेसचं काढलं, राजकारण आतापर्यंत सुरू झालेलं आहे. नाही, मी मगाशी म्हटलं, काल विकास कामं आमची पण होती, आम्ही नारळ फोडले नाही, परंतु सत्ताधाऱ्यांनी आचारसंहिता 4ला लागल्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी नारळ फोडलेत. आता ते निवडणूक आयोगानं केलं पाहिजे. आता आम्ही असल्या बारक्या तक्रारी करून आमचा वेळ घालवणार नाही. आम्हाला फोकस आहे ते कोल्हापूर शहराचा विकास करणे आणि मतं घेणे. आम्ही आमचा फोकस त्याच्यावर राहणार आहे. पॉझिटिव्हली ही निवडणूक आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.